तुका आकाश एवढा गिळून सांडिले कलेव भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला कटी गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार हरी तुका म्हणे आता उरलो उपकार परत गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार समचरण सरोजम सांद्राणी लाभ दाभ जगदनिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला गंधर्म गंजनेत्रम सदैव धवलाचं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विचारू त्यांच्या कृपाने कथेचा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विचारू त्यांच्या कृपाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळा तुमचा अनुग्रहला दलो पावन झालो चराचरी चरण चरण हनुमंता तुम्हारो रामदत्ता काय भक्ती त्या त्या वाट मत दावया चुबटा शरण चरणची एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे केली स्मरण होय सकल विद्याधिकरणचे देऊन दुसरे जण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा: जगद्गुरु तुकोबाराजच्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये स्वतः आपला लहानपणा व्यक्त करतात. विढाला अभंगाचा भावार्थ संपला तर हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या मौजे मारसावळी या गावामध्ये श्री क्षेत्रच म्हणावं लागला जी ह्या गावाला हा चालत असलेला नामसप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडाने का भगवंताची कृपा साधुसंतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य शिवीचा योग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकरीचं प्रेम टाळकरींचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मेळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वरद मंडळी तरुण मंडळी आणि गावाचं अभिनंदन करावंसं वाटतं. महाराज मला इथं आल्याच्या नंतर कळालं की सुंदरसा कार्यक्रम मला छोट्याशा गावामध्ये मोठा परमार्थ. या ठिकाणी भगवान श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मारुतरायाच्या गणपतीच्या हा कलश रोहणाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी सर्वची सर्व तरुण मंडळीच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि वारकऱ्याचं किती सुंदर प्रकारे स्वागत तुम्ही आपल्या गावकऱ्यांनी केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातला. महाराज या झी टॉकीजवर कार्यक्रम असतो परंतु झी टॉकीजवर सुद्धा तुमच्या गावाचं नाव घेण्यासारखं आहे महाराज आणि आम्ही जरूर घेऊ जर योग आला तर. म्हणून या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आमचे हरिभक्तपरायण सर्वचे सर्व गावकऱ्यांचं प्रेम बरं का. आमचे कैलासजी महाराज बोचरे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट सर्वचे सर्व या ठिकाणी एकेकाहुनी बळीरे हरिभक्तपरायण आमचे विष्णूजी महाराज बोचरे हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे देवकर महाराज हरिभक्तपरायण सोपान महाराज आणि हरिभक्तपरायण सर्वचे सर्व मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे संतोषजी महाराज संबळे आणि हरिभक्तपरायण करण महाराज ना. आणि कोणाचे नाव हुकून चुकून राहिले असतील तर कारण टाईम इज ओव्हर वेळ जास्त झालेला आहे. माझ्याकडून वेळ जास्त झाल्याबद्दल मी माफी मागतो आणि सर्वचे सर्व मायबाप माता माऊलीचे नतमस्तक होतो ना अभंगाच्या पदाकडे बोलतो. विढाला विढाला समोर बसलेले वयवर्ध तपवर्ध आमचे बरं माझ्या काही लक्षात नाही आलं लवकर
ते अगोदर यायला पाहिजे 2 मिनटं, परंतु उशीर झाल्यामुळे बरं बाबा तुमचे अभिनंदन करतो बरं का, धन्यवाद मानतो. मन वयोवृद्ध माणसं आहे. त्र्यंबक दादा, बरं 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 ठीक आहे चालेल. उखाणं घालून नाव घेईन मी. चोपदार बाबाचं सुद्धा नाव घेतो. खोलीत असेल आकडं चोपदार तिकडं मी इकडं. आणि माझा स्वभाव जरा थोडासा चाभरा आहे बरं का, विनोदी स्वभाव आहे. आणि कीर्तनामध्ये दृष्टांत हा सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असतो. सिद्धांत पदार्थ पडला की दृष्टांताचा निषेध करत हा शास्त्राचा नियम आहे. परंतु दृष्टांताच्या पाठीमागं कोणी फिरायचं नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं. कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. अगोदर सांगायला हरकत नाही. विढाला विढाला हे बघा, अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे. अभंग ऐकायला अवघड आहे, परंतु अभंगाचा भावार्थ एकदम सोपा आहे. कारण हा अभंग सर्वांच्या कानपाठ आहे. कानपाठ म्हणजे कानावरून गेलेला बरं का दादा. कारण हा अभंग पंडित भीमसेन जोशीचा प्रख्यात अभंग. त्यांनी मालकंस रागातून तो गायचा आणि मालकंसला ते प लावायचे प येतानी. रे ना अनुरेनुया तोकडा तुका तुका आकाशा एवढा तुका रे विढाला विढाला विढाला. आणि अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज आपला लहानपणा व्यक्त करतात. वाजा वाजा तुम्ही, काही अडचण नाही. मला ही वारकरी माणसं खूप आवडतात महाराज बरं का. तुकोबारा ज्यांनी तोंडाने लहानपणा व्यक्त केला ते कोण? तुकाराम महाराज. परंतु तुकाराम महाराज किती मोठे, ते पलीकडचे भाऊ. अहो तुम्ही या इकडं. हां या इकडून या. मला एक माणूस जवळ लागतो त्या शिवकर्मत नाही. या 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 उठा 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 या तुम्ही. नाही तुम्ही वाजवा पेटी वाजवा, काही अडचण नाही. हां इथं बसा असतं समोर. वा वा. आणि माणूस पाहूनच पुढं घेत असतो आम्ही. सारखा थोडं पुढं सारखा थोडंसं. आणि माझ्याकडे पाहतं हे गुळ घ्या तुमच्या अवसानात. नाही गुळ मला द्यायला गुळ. हां तुमच्या मग तुम्हाला खायला थोडंच द्यायला बस. आणि मी मागितला तर मला द्यायचा, नाही तर तुम्ही खुशाल हानी जाता आपल्याला. कारण मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवायचं महाराज. मी ते बंद करून टाकले, कारण ते नाकात बोटं घालते राव. त्याच्यामुळे तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना. आता काही गरज शंका घ्यायचं का? तुम्हाला सर्दी झालेली आहे बघा. तुकोबारा आपला लहानपणा व्यक्त करतात. आता इथं बसलेल्या तुमच्या सहित माझ्या सहित सर्वांचे प्रयत्न मोठं होण्याचे लहान होण्याचे महाराज. हां मोठं होण्याची. पण आपण सगळेचे सगळे काही मोठे होऊ शकत नाही. आणि गरिबी कोणालाच आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. विढाला वा वा. काय गरिबाचा दारात सोनाचा पाचोळा बुडत आला. काय चांगल्याची गाठ पडते महाराज. कारण योग असतो महाराज. आमच्या फक्त रेल्वे घासा, त्या गाठी भेटी काही होत नाही. म्हणून महाराजांचं आगमन या मंचावर झालेलं आहे. त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करा. काय चाललं होतं आपलं यंत्रवादन. एक गुळाचं यांच्या फक्त गुळच ध्यानात राहिलं नाही. आपल्याला सगळ्याला मोठेपणा हवा आहे, पण मोठे काही कोणी होत नाही. गरिबी कोणाला आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्वांना वाटतं मला सुख भेटावं, सर्वांना सुख भेटत नाही. चिकनगुन्ह्याला कोणीच लेटर पाठवत नाही, आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. कारण जे पाहिजे ते भेटत नाही, जे नको आहे ते भेटल्याशिवाय. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही, ते 6:45 जे हरी घातल्याशिवाय. आणि ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो, तो 5 वाजेपर्यंत भेटत नाही. याला कारण काय? कारण माणूस मोठा होतो कशाने म्हणतात कोणाला हेच कळत नाही. विढाला विढाला महाराज. मोठेपणाचे शास्त्रामध्ये फक्त 2 प्रकार आहे. किती? 2. ध्यानात राहू दे. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर विचारेन ना. हे म्हणते मी तुला भेटलो तरच विचारशील ना. आता तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोला.
दोन प्रकार आहे, एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. आता आश्रय मोठेपणा कशाला म्हणतात? तुमचे आमचे जे प्रयत्न चालू होते कोणते मोठेपणाचे गुरुजी? आश्रय मोठेपणा, जे आपल्याला कोणाचा तरी कशाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि स्वाभाविक मोठेपणाचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात, कोणाच्याच आश्रयाची गरज नाही म्हणत. सध्याच्या काळामध्ये केवढा मोठा पंडित असेल भिंतीला त्याला लावेल? होय भाऊ, नाही. एखादा वेदांत वाचतपती तरी असला तर रेड्याला बोलायला लावेल? नाही. आणि केवढा मोठा कीर्तन केसरी असू द्या, केसरी त्याचे अभंग 13 दिवस पाण्यात राहतील का? 13 घंटे, 13 मिनिट, 13 सेकंद नाही. आणि केवढा मोठा कीर्तनकार असू द्या, जिवंत नागाच्या फणी खाली बसून कीर्तन सांगन का? कीर्तन मेलेला नाही, फणी काढलेला नाग. कीर्तनाचा काय विषय घेऊन बसले बाबा? त्या कीर्तनकाराने यायचं, व्यासपीठावर उभा राहायचं आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करावं आणि त्याला नागानं फणी दाखव. क्या शेट गुतन नाही का? आणि पहिले टेपत तशी होती महाराज बरं का. कॅशेट टाकली की ती होते पंढरी वाचाचक पांडव, पंढरी वाचाचक पांडव, पंढरी वाचाचक पांडव. रूच्या पुढं प येणार. परंतु तोच नाग, जिवंत नाग, फणी काढलेला नाग, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी समोरून आलता. काय केलं महाराज? काय नाही. मी बरं खरं सांगा, नाग नाथ बाबांनी पाहिला होता का नव्हता पाहिला? तुमचं काय म्हणणं आहे? पाहिला होता, पाहिला होता. मी कीर्तनात तेच सांगितलं. परंतु हे बघा, ऐकणारी माणसं काही हुशार नसतात असं कीर्तनकारांनी समजू नये. नाही नाही नाही, मी सांगणारा एकटा आहे पण ऐकणारा हजाराचं ऐकलेलं असतं महाराज. नाही, मी कीर्तनात सांगितलं नाग पाहिला होता, पण एक वारकरी होता आणि त्यांनी कीर्तन संपल्यानंतर मला थोडंसं बाजूला नेलं. आणि हे बघा, कीर्तनकाराकडून, साऊंड सिस्टमवाल्याकडून, गाणाऱ्याकडून, वाजवणाऱ्याकडून जर चूक झाली तर त्याची चूक त्याला एकांतात सांगावी, त्याला म्हणतात शहाणा. लोकांतात सांगू नये. लोकांतात सांगितले तर त्याची जाती बरोबर आहे नाही. आता नाग, मी सांगितलं नाग पाहिला होता, पण त्यांनी सांगितलं महाराज नाग पाहिलाच नव्हता. मी म्हणलं काय प्रमाण आहे? त्यांनी सांगितलं नाथबाबा डोळे झाकून बसलेले होते. मला मान्यच करावं लागलं महाराज, डोळे झाकून बसलेले होते. कोण? नाथ महाराज. पण मी म्हणलो ज्यांनी डोळे झाकलेले होते ते होते कोण? कोण होते ते? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. कोण होते ते? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. मग आता महाविष्णूचा अवतार जर जगत नाथबाबा होते तर महाविष्णूला काय कळत नव्हतं? न सांगता तुम्हा कळू येते. मग पाहिला होता का नव्हता पाहिला? पाहिला होता. आणि हे बघा, जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तर आपल्या स्वभावात बदलच करत नाही, त्यालाच महात्मा म्हणतात महाराज. स्वभावात बदल नाही. भाऊ, गोदावरीला पूर आला बरं का, आणि नंतर पाऊस पडला. हा, हे म्हणता असते काय माणूस सापडला बा मला घेऊ. नाही, नदीला पूर आला, अगोदर पाऊस पडला, नदीला पूर आला गोदावरीला. आणि नाथबाबा गोदावरीच्या स्नानासाठी गेले आणि रात्रभर पाऊस पडला, गारीचा पाऊस, थंड गार पाणी आहे. आणि त्या पाण्यामध्ये एक विंचू वाहत चालला होता. विंचू असा ताठून गेला. नाथबाबा गेले, दया आली नाथबाबाला. नाथबाबाने पाण्याच्या खालून हात घातला त्या विंचाच्या खालून. आता विंचू पाण्याच्या बरोबर जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत विंचू आणि काय नाही केलं, पण वर आल्यानंतर विंचू हा ठणका मार, बरोबर ठणका मारला. नाथबाबाने झटकून फेकला, पुन्हा वाद गेला, पुन्हा नाथबाबा गेले, पुन्हा वर काढला, पुन्हा चावला, बर, पुन्हा फेकून द्याला, पुन्हा वर काढला, पुन्हा चावला, ठणका हाणला, नांगी हाणली. तीन वेळेस
पण नाथबाबाच्या बाजूला एक आपल्यासारखा माणूस उभा होता, डोळस तो पाहत होता आणि त्यांनी तिथून नाथबाबाला आवाज दिला, ओ नाथ महाराज काही कळतंय का? का? अहो तो विंचू आहे. म्हणले मग? त्या विंचवाचा स्वभाव आहे चावणे. विंचवाचा स्वभाव आहे चावणे. नाथबाबा म्हणले त्याचा स्वभाव आहे चावणे, तर माझा स्वभाव आहे वाचवणे. स्वभावात बदल नाही. ज्यावेळेस नाग आला महाराज, नागाने फणीच खाली घातली मला आणि निघून गेला म्हणाव का? नाही, फक्त पाठीमागे गेला. मारावया आला काळ, मारावया आला मारावया आला धन्यवाद, अभिनंदन बरं तुमचं महाराज. हे साऊंड सिस्टमवाल्याचे धन्यवाद. मला त्या दिवशी मुंबईला गेलो मी खारघरला, असं साऊंड सिस्टम सुंदर होतं. म्हणलं काय तुमचे मॉनिटर, काय तुमचे माईक, वा वा. त्यांना इतका आनंद वाटला, त्यांनी मला कीर्तन संपल्यावर 5,000 रुपये दिले मला. ते तर म्हणल्या ते सारे तर तेवढे राही ना. मारावयाला काळ किंवा महाडंको आला काळ, तोची झाला तो छाया धरली, छाया धरली महाराज. एकदा गाणाऱ्यासाठी आणि वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. कारण मी कलाकाराचं वर्णन करणारा माणूस आहे महाराज. मी एक वारकरी माणूस आहे. मी काय म्हणजे विशारद नाही, पण वारकरी चाली गातो बाशी एवढं. नाही तर तुम्हाला सांगतो, आमच्या दिंडीमध्ये काही काही मला आमची काकडा सुरू करतात ना, त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्याच्या हातात जाऊन झोपतो. त्यांच्या सुरू अरे ओढा जागे वारे आता, अरे मरण करा रे, पण मला गेलं गाड्या कुठे. आणि पाखवाद्याला किती मात्रेतून चाल काढा, त्याची एकच चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. काय म्हणतात काय काळ होता काळ, पण काय झाली छाया धरली. हा नाथबाबाचा स्वाभाविक मोठेपणा आहे. आपण आता आश्रय मोठेपणा चालू, कारण अभंगातला प्रतिबंध निघाला का अभंग सोपा जातो. कारण संतांचं वाङ्मय असं आहे महाराज, वाङ्मयामध्ये प्रतिबंध जास्त असतो, अभंगामध्ये दृष्टांत जास्त असतात, सिद्धांत कमी असतो. बघा तुम्ही, कन्या सासुऱ्याचीच आहे मागे परतोनी, दृष्टांत के सिद्धांत. बरं, तैसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेटशी, चुकली या माये बाळ हुर हुर, जो जीवना वेगळी मासुळी तैसा तुका. बघा, कन्या सासुऱ्याची जाये मागे परतोनी पाये तैसे झाले, चुकली या माये बाळ हुर हुर पाये तैसे झाले, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तैसे झाले. एकच सिद्धांत आहे. आता अभंगातला प्रतिबंध काढू आपण. तुमच्याकडे या मावल्या खुरपायला जातात ना? हां, खुरपायलाच म्हणते का निंदायला म्हणते? निंदायला ते आमच्या भागाभागात बदल असतो. बरं बरं, तुमचं आमचं जवळजवळ एकच आहे समजा. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं चालतात. असं बरं म्हणा काय हे म्हणतात ते, ही याची माझ्याकडं कसं काय नजर गेली. पुढच्या वर्षी जर हा आला तर मी झाडोर बसम, पण याच्या पुढं सर्व काय ते चिंता करू नका. आपण दोघंजण कीर्तन संपलं घ्या, गुळाची चहा करून पिऊ, तुम्ही तिकडं मी इकडं.
महाराज मला गुळावाला लागतो महाराज, तुम्ही यूट्यूब सर्च करून बघा, मला एक माणूस जवळ लागतो असं. आणि लोक हसत असतात गुळावाल्याला बोलायला. एक दिवस असा गुळावाला बसला आणि मी लागलो बोलायला, लोक लागले हसायला. त्या गुळावाल्याची बायको कीर्तनावर होती, मंडळी तुमची नाही का? मग तुमचं बरं आपलं आओ जाओ घर तुम्हाला खाना खाओ बर्तन हमारा. मी तुमचं इथलं सांगत नाही, तिकडचं सांगतो. गुळावाला घेतलं मी, ते लोक लागले हसायला आणि ते गुळावल्याची मंडळी कीर्तन, त्याची बायकून तिकून फोनच केला त्यांना. आधी मोबाईल असे पॉवरफुल, त्यांच्याकडून मोबाईल उचलला तर स्पीकरच ऑन झालं. त्यांची बायको तिकून काय म्हणते मला ऐकू येतं. त्यांची बायको त्याच्यापासून उठ ना इकडं व्हाय ना, तुला तिथं जागा सापडली का, त्याची होजीनं चटणी. अवघड महाराज. काय चाललं होतं? आश्रय मोठेपणा चालू. आश्रय मोठेपणा सुद्धा एकाएकी प्राप्त होत नाही महाराज. माणसाला जर मोठं व्हायचं असलं तर गावात बिड्या फुकून कोणीच सरपंच होऊ शकत नाही. नाही का तुमच्याकडे असं झालं एका मुलानं 2-3 सिगारेटचे पाकिट आणले आणि त्याला इंजिनियरचा कॉल आला? नाही. माणसाला मोठं व्हायचं असलं तर माणसाकडे काहीतरी विशेष लागतं. काय विशेष लागतं? 5 गोष्टी विशेष लागतात माणसाकडे. किती? 5. कला, विद्वत्ता, सत्ता, गुण आणि धन. पण विशेष बरं का, सामान्याने कला विशेष, विद्वत्ता विशेष, सत्ता विशेष, गुण विशेष आणि धन सुद्धा. कलेना माणसं मोठी नक्कीच होतात, पण कला कोणती महाराज? कला कोणती? काही मी एका ठिकाणी कीर्तनाला नेहमी जायचो आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा मुलगा मला वाढायला यायचा. मी यावर्षी गेलो, त्यांचा मुलगाच दिसला नाही मला. मी बोललो बाबा, मला काय तुमचा मुलगा काय दिसत नाही? ते मला काय म्हणे, मला ही अरे मला झालं काय? ते म्हणे तुम्हाला माहीत नाही? म्हणलं नाही. तो पुण्याला राहतो. म्हणलं काय करतो? अहो लय कलाकार झाला तू. म्हणलं कोणती कला आहे? ते म्हणतो खिशा हाणाचा शिकला. आणि खिसा मारणं हे काय कला देते? कोणाला जमतं का? तुम्ही मारा बरं खिसा. निभार टोले खाणे नीट घरी येणे, त्याचा डिप्लोमा आहे. कोणालाही जमत नाही ते. काही कला विशेष आहेत तर व्यापक नाहीत, काही व्यापक आहेत तर विशेष नाही, काही विशेष नाही तर व्यापक नाही. पण विशेष अधिक व्यापक जी कला होती होऊन गेल्या त्या लता दिदी. लता दिदी का नुसत्या गायक होत्या का महाराज? आमचे गुरुनाम गुरु राजीव गोरक्षनाथ महाराज नवल सांगायचे, भगवान शंकराच्या डमरूपासून स्वराची उत्पत्ती आहे. आणि शिव सरोदय नावाच्या पुस्तकामध्ये 6 रागिणीची उत्पत्ती आहे. 6 रागिणीने 40 रागाला जन्म दिला. 40 रागाने पुन्हा एका रागाने 40 रागाची निर्मिती केली. इतक्या रागाला हृदयात साठवलं आणि आपल्या पद्धतीने जिने जन्म दिला ती जननी म्हणजे लता दिदी आहे. काय होतं त्यांच्याकडं? लता दिदीकडे काय होतं? हां कंठ होता. कंठ होता, बरोबर बोलले ते मध्ये. आता लोक म्हणतात बाबा लता दिदी गेल्या पण त्यांचा कंठ दुसऱ्याला बसणार आहे. आता कंठ बसू द्या पण भेजा तर पाहिजे ना. फुकीत आता आलं पाहिजे ना. नाही तर काय ते पहिले नव्हते की ते भिकारी यायचे गावामध्ये 2 पिपाने घेऊन एक टोंग 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 एक वा काय करतात त्याला? ये रुनु जुनु रे भ्रमरा, खांडी तू अवगुनु रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निचळू रे भ्रमरा भ्रमरा, रुनु जुनु रे भ्रमरा, खांडी तू अवगुनु रे भ्रमरा रे भ्रमरा रे. वा गोडे. आणि काय आनंद आहे मला तुमची. तर मला वाटतं राव काय काला होस तर. आणि परमार्थासारखा आनंद कुठेच नाही महाराज, कुठंच नाही महाराज. आता दिंडीमध्ये बघा तुमची मस्त कसं. आता हे दिंडी कधी होणार आहे तुमची? काल्याच्या आदल्या दिवशी का काल्या दुसऱ्या दिवशी? काल्याच्या दिवशी ना. काल्या दिवशी या मावल्या मस्त फुगड्या खेळणार का नाही? काही वाटतंय का? आणि आता सध्या बघितलं महाराज काय आनंद आहे. आता काला झाल्यानंतर 2-4 दिवसांतर एखादी मावशी शेतात गेली, नवऱ्याला जर म्हणली तुम्ही लिंबाखाली बसा, मी तुमच्या पुढं थोडं नाचते. एका लाकडात खाली पाडीन तू. सोकली काय? असा आनंद कुठं नाही महाराज. पण त्यांचं नाव काय होतं? लता. आणि लता या शब्दाचा अर्थ वेली.
वेली झाडावर गेली की आपल्या सोबलांना जसं म्हणलं तसं ओळखते तिचं नाव वेली, तसं लता तिथे आपल्या आवाजाला तसं म्हणलं तसं ओळखते त्यांचं नाव लता. आणि आपण बाबळीचे खोड फांद्या सुद्धा नाही. ते त्यांनी गावं आपण ऐकत राहू महाराज. कला विशेष आणि विद्वत्ता कशी पाहिजे माणसाची विशेष. आपली विद्वत्ता आपल्या विदाऊट आपण नसताना कुठेतरी 10 माणसाचा विषय झाला पाहिजे काय माणूस विद्वान आहे आणि त्याच वेळी त्याची खरी विद्वत्ता. जो तोंडाने विद्वान म्हणतो तो कधीच विद्वान होऊ शकत नाही. काही काही सवयच पडली महाराज. कडक कपडे घालायचे, रोजनेशी 3 वर्षाची, पेन चोरलेला, घड्याळ बंद, मोबाईल पोराचा खेळायचा. आणि गल्लीन चालला का आपल्यासारखा विद्वान कोण नाही. कोण खातं राम राम घाली ना कोणी. त्याला वाटलं दुसऱ्या गावात वजन टाकून बघू. दुसऱ्या गावात त्यासारखाच बहादूर भेटला त्याला. हे त्याला म्हणजे जय हरी म्हणे जय हरी. काय काम करतात ते म्हणे काम नाही करीत. ते म्हणे आपण सारखेच दिसतो राव. मग हा त्याला म्हणतो मला जेव घालतो. ते म्हणे मला तुकडा तुला कुठं जेव घालतो. ते म्हणे मी तुला जेव घालू शकत नाही पण तू जर माझ्या पाठीमागे राहिलात मी तुझा फायदाच करून देणार. का या 4 गावात माझ्यासारखा विद्वान कोण नाही. बघू बा याची विद्वत्ता कशी. हाताला पुढे पाहुणं चालला पाठीमागं आणि मागचा पुढचा म्हणतो आपल्यासारखा विद्वान कोण नाही, आपल्यासारखा विद्वान कोण नाही. आणि चालले कुठून समृद्धी महामार्गाने. प्यायला पाणी नाही. मागचा म्हणतो काका भुका लागल्यात विद्वत्ता नंतर पाहू. तो मला थांब. आणि पुढे 5 स्टार हॉटेल लागली मला सर्व्हिस रोडला. आणि त्या हॉटेलवर लिहिलेलं होतं इलेक्ट्रॉनिक हॉटेल आहे, लेफ्टाईप हॉटेल आहे, ॲटोमॅटिक हॉटेल आहे. हा म्हणतो बघ सगळं बटनावर आहे. गेले हॉटेल गेटवर तिथं 2 बटन होते. चहा घेणार का जेवणार. म्हणजे कोणतं दाबू. म्हणजे चहाचं काय दाबतो जेवणाचं दाब आहे. जेवणाचं बटन दाबलं जेवणाच्या रूममध्ये. पुन्हा 2 बटनं लागले शाकाहारी का मांसाहारी. म्हणे आता ते दाब म्हणे आपल्या बापाला कधी भेटत आहे. आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा 2 बटनं लागले नगदी का उधार. म्हणे आता नगदीत काय दाबतो टोले खायला. म्हणे मग अरे उधारीचं दाब जेवून घेऊ चट पातेचे म्हणे. जे उधारीचं बटन दाबलं थेट रोडवर जेथून बसले तेथे. आणि ते म्हणे उधारी बटन खाली येतं बापाची पेंट समजली का. त्याचा आर्किटेक्ट प्लॅन असेल ना. ऊत आला ऊत विढाला 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 तरी होय बाबा. घरात वजन पाहिजे की नाही. घरी गेल्याबरोबर सगळे गच बसायला पाहिजे बायको सोडून. आणि गुणही विशेष पाहिजे आणि धनही विशेष पाहिजे. फक्त विशेष धनाची व्याख्या मांडून जातो. आता तुमच्या गावात काही सांगायची गरज नाही पण सांगतो. आपल्या वडिलोपार्जित नाही पण आपल्या हाताने कमवलेल्या 100% धनामधला 10वा भाग जर आपल्याच हाताने परमार्थाला लावला तर त्याचं धन विशेष. आपण कमवलं ना 10वा भाग आपण लावायला पाहिजे. पण समोर बसलेला एक वारकरी तुकोबाला प्रश्न विचारतो. तुकोबार आहे तुम्ही म्हणता 10वा भाग जर परमार्थाला लावला तर धन विशेष आहे. बरं नाहीच लावला तर. चकारात्मक शब्द विचारला. नाहीच लावला तर तुकोबाराने त्याला चकारात्मक उत्तर दिलं. जर नाही लावला तर सांगू काय होतं. समजा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीला कामगार आहे तर त्याला दिवाळीला बोनस दिले जातं बघा बेनिफिट. तर बोनस सगळ्यांना सारखं असतं का नाही. त्याच्या सेनिरिटीप्रमाणे दिलेलं असतं बरोबर आहे. मग त्या कोणाला 10 वर्षे कोणाला 20 वर्षे कोणाला 50 वर्षे झालेले असतात. त्याचे 3 भाग पाडतात ABC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तसं माणूस मेला की माणसाला 3 प्रकारचं बोनस मिळतं. ABC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ऊर्ध्वगती मध्यगती आणि अधोगती. कोणती पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. विचारे रे तकली
हरी जोडून या धन उत्तम हरवदास विचार व्यस्त करी उत्तम जगती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी री देना. बरोबर आहे की नाही? मला वावा म्हणा मग. तुमच्यावर अवलंबून आहे म्हणले महाराज. मग या 5 गोष्टी जर विशेष हेतवाने एकत्रित आल्या तर माणूस मोठा होतो का? तो कोबरा म्हणता शंका घ्यायचं कारणच नाही, नक्कीच मोठे व्हाल. बघा बरं महाराज. म्हणले हो. आता तो कोबराला प्रश्न विचारणार माणूस काय साधा असेल का महाराज? हां, ज्यांच्या मुखातून 5वा वेद बाहेर पडला आणि त्यांना प्रश्न विचारावा. त्यांच्यासुद्धा गाथा पाठ होती. म्हणले महाराज तुम्ही बोलले हे खरं आहे, पण जर एखादा माणूस जर म्हणेल माझ्याकडे पोटाचं औषध रामबाण विलाज आहे, माझ्याकडे रामबाण विलाज आहे पोटाचं, आणि तोच आजार जर त्याला झाला तर त्याचा आजार नीट व्हायला पाहिजे, हा जन्मसिद्ध हक्क आहे, व्हायला पाहिजे. याचा अर्थ माणूस कशाने मोठा होतो हे कोण सांगतो? तुम्ही. मग तुम्हीच का मोठे झाले नाही? कुठं चुकलं त्याचं? मग तुकोबारा म्हणले बाबा मी तुला कुठं गरीब दिसलो? तुकोबारा गरीब होते, नाथबाबा गरीब होते, माऊली गरीब होते, छत्रपती शिवाजी महाराज गरीब होते, सावता महाराज गरीब होते, चोखोबारा गरीब होते, गोरा कुंभार गरीब होते, नामदोरा गरीब होते. कोण गरीब होतं? मला सध्याच्या काळामध्ये लोखंड जास्त आहे का सोनं जास्त आहे? हां, लोखंड. आणि परीस सापडला तर काय जास्त होईल? सोनं. पण परीस सापडतो का आपल्याला? परीस आपल्या स्वप्नात येणार नाही, स्वप्नात. पण जो आपल्या स्वप्नात न येणारा परीस, नामदेव महाराजांनी जो दगड हातात घेतला तो परीस होत होता. हरी तीही त्रिभुवनी, तीही त्रिभुवनी वैभवाचे धनी हा आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच. कोण म्हणतं? तुकोबार आहे. पण समोर बसलेला एक वारकरी म्हणला काय भानगडे, लय तोंडाने स्तुती चालली, लय तोंडाने स्तुती चालली, ती श्रीमंतीची. आणि तुमच्याकडे तुमची श्रीमंती असली तर करा, तुमच्याकडे श्रीमंतीच नाहीये. आणि तुकोबार म्हणतात माझी श्रीमंती तुला माहिती आहे का? म्हणे हो. कुठं आहे? म्हणे हे काय लिहिली? कोणी तू लिहिली? नाही 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 नाही, तुकोबार आहे तुम्ही लिहिली, तुम्ही. आणि तुमची श्रीमंती तुमच्या हाताने तुमच्या गाथ्यात दिली, तुमची गाथा माझ्या पाठ आहे आणि तुमची गाथा माझ्या समोर आहे. म्हणले दाखव. मी पान सुद्धा उघडणार नाही, न उघडता तुमची श्रीमंती दाखवतो. तुकोबार म्हणले मग दाखव ना. त्यांनी लगेच दाखवली महाराज. आम्ही सदैव चुडके जवळ येता चोर धाके, चुलीवर हरळी, केळीवर नारळी, हे तुमची श्रीमंती.
आम्ही जाता जोडके जवळ येता जोर धाके जाऊ पुढचे बिके कुत्री घर राखी ती ही काय श्रीमंती कोणत्या श्रीमंतीबद्दल बोलतो तू म्हणे आश्रय अरे 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 का दादा तो आश्रय मोठेपणा आम्हालाच नको तो कुबार म्हणतात तू आम्हाला नको पण तो खट्याळ म्हणे तुम्हाला मिळालाच नाही का नको काही काही माणसं म्हणतात आपण फुटाने खात नाही का दात नाही म्हणून एक माणूस म्हणे आपल्याला पेढा चालत नाही त्याला डॉक्टरनं सांगितलं होतं पाहायला तरी मरशीन मग कशाला खाशीन मग मिळाला नाही की नको म्हणतात मिळाला नाही का नको कारण त्याचा नाश होतोय आणि नाश या शब्दाची पारशी भूमिका आहे मर्यादा कारण मराठी व्याकरण फार अवघड आहे मराठी व्याकरणामध्ये आणि आपली मुलं नेमकं नापास होतात ती मराठी व्याकरणामध्ये मराठी म्हणजे तो म्हणजे तो ती म्हणजे ती ते म्हणजे तेच हा म्हणजे हाच ही म्हणजे हीच आणि हे म्हणजे हेच इंग्रजीत तसं काही नाही टी एच आहे धीच म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते ही हे हु हे ना हा त्याला मर्यादा आहे दूध नासलं म्हणजे ठेवण्याची मर्यादा संपली मग याला कशाची मर्यादा आहे तर याला मर्यादा देश काळ आणि वस्तू देश संपला मोठेपणा संपला काळ संपला मोठेपणा संपला वस्तू संपल्या मोठेपणा संपला आपल्या मोठेपणाला देशाची मर्यादा आहे समजा आमच्या गावचे सरपंच तुमच्या गावात संध्याकाळच्या 5 वाजता आले पिऊन आले दूध मग असं कसं का तेवढंच आहे का प्यायला आणि तुमच्या गावात रोडवर येऊन उभं राहिली पण तुमच्या गावातले 2-4 माणसं चालली होती रोडना म्हणून आमच्या गावातले सरपंच त्यांना म्हणतात खाली वा तेव्हा का ते मी सरपंच आहे त्यातला एक जण म्हणलं तुम्ही सरपंच कुठले म्हणजे पैठण खाली वाय पैठण तालुक्याच्या सरपंचाने तुमच्या तालुक्यात येऊन रोड आडून चालणार बाँड्री आहे तुमच्याकडे ज्वारीचा हुरडा खातात ना ज्वारीचा हुरडा आता कोण खाते पहिले खात होती आता डोकं खाजायला टाईम नाही तर आता का हुरडा खायची लोक नाही पहिली हुरडा खाण्याची परंपरा होती शेतकऱ्यांना तलाट्याला आमंत्रण आपली हुरडा खाल्या म्हणे काही हरकत नाही शेतकरी उठलं तांगा गळ्यात घातला सारमाडात पेंट टाकलं घोंगडी लागली भाऊसाहेबकडे गेला भाऊसाहेबाला तांग्यात बसले शेतात तांग्या गेला आंब्यात झाला सोडून द्यायला बायला बाटकू उपटून आणलं काठी आणली आर पाडला 6 कंच काढले असंच आहे ना इतक्या गडबडीत सांगितलं त्यांचं तरी कसं काय लक्षात बसन बरं आणि मग ते शेतकरी पलीकडून बसला भाऊसाहेब अलीकडून बसले ते आगटीमध्ये कडक आर असतो की नाही मग मध्ये कंस चोळायला प्लॅस्टिकची पन्नी आथरली आहे की नाही पन्नी काय जमा व्हायला हे म्हणतात कमाड तिडं बोलवतो आहे बाबा सणासुदीचा आम्हाला त्याला बारदान लागतं पोतं लागतं पहिलं कणीस कडक आर असल्यामुळे एका मिनिटात भाजलं शेतकऱ्यांनी काढलं झटकलं हातावर चोळलं हातावर फुंकलं हातावरच भाऊसाहेब किती गोड लागला असं ती एक कणीस खाल्लं दुसरं खाल्लं तिसरं लावायचं त्याला त्याच्या अधिकाऱ्याचा फोन आला हॅलो कुठे तुम्ही मारसावळी काय करता हुरडा खातो उद्या तुमची बदली म्हणजे कुठं पेरबावडा भाऊसाहेब म्हणले काही हरकत नाही ते शेतकऱ्यांनी ऐकलं शेतकरी उठला आणि धोतर झटकेलं म्हणे भाऊसाहेब मला बैल पाणी पाजायचेत राव आणि ते म्हणे हुरडा हे तुम्हीच चोळणे तुम्हीच फुकणे तुम्हीच खाणे म्हणे का म्हणून आता तुमची बदली झाली आणि तुम्हाला काय हुरडा द्यायचा संपला देशाची मर्यादा तशी काळाची मर्यादा मुलांना नवरदेव कधी म्हणतात हां हळद लागलो लय कोणी निभार ठोकलं तवा हळद लागत नुसती हळद नाही आंबी हळद परवा मला एक जण मंडोळी बांधल्यावर म्हणजे मंडोळी बांधून फिर साऱ्या गावात नवरीत नाही तर काय 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 नाही त्याला कोणी मुलगी दिली त्याचा स्वीकार केला की तो नवरदेव झाला पण तेव्हापासून नवरदेव म्हणायला सुरुवात करतो पण इतका दिवस नवरदेव नाही राहतो नवरदेव किती 4-5 दिवसात नाही 10 सेकंदाचा 10 सेकंद एका मुलाचं लग्न झालं 5-6 दिवस आणि त्याची आई वटीवर बसली ते घरात बसलो त्या मुलाचा दोस्त आला म्हणे मावशी म्हणे काय नवरदेव कुठे म्हणे कोणता म्हणजे तुमचा तुम्ही आता कोणता नवरदेव आणि ते त्या दिवशी लग्न लागलेला ते म्हणजे त्यो नवरदेव कसला ते तो बैल होऊन बसला काळाची मर्यादा तशी वस्तूची मर्यादा माणूस श्रीमंत नाही आहे ज्याच्याकडे 4-2 4 व्हीलर आहे लोखंडाचे अवजार आहे तोच मोठा आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला कोणी मोठं म्हणणार नाही म्हणून तुकोबर म्हणतात हा मोठेपणा आम्हाला नको मग तुमचा तर तुकोबर म्हणतात आमच्या मोठेपणाला देशाची नाही काळाची नाही वस्तूची म्हणत नाही तो मोठेपणा अभंगाच्या पहिल्या
गाणारे स्वर कसं आहे बरं, स्वर गाय तो शिर गाय, ताल गाय तो भाल गाय. स्वर गेलेला लवकर सापडतो, धरता येतो, पण ताल गेला तर नाही. ते आमचे बाबा सांगायचे, कबीर कीजी कुआ बावडी कपडा धुवन जाय, हातकी साबून निकल गई भई फिरफिर गोते काय. कपडे धुवायला गेल्यानंतर साबण एवढी चोपडी होती, पाण्यात जर सटकली तर परत धरता येत नाही. तसा सहा आहे सम, एकदा गेली तर पुन्हा समेवर गेल्याशिवाय गाठत नाही. नाही काय गोड आहे, गोड आहे बरं. आणू रेणूया तोकडा, महाराज म्हणतो आणू रेणूया थोकडा. आता बघा, आपल्या मोठेपणाला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा, वस्तूची मर्यादा. यांना देशाची अमर्यादा, काळाची अमर्यादा आणि वस्तूची अमर्यादा. बरोबर. आता आपली देशाची मर्यादा संपली, यांची देशाची अमर्यादा. बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठं झाला भाऊ? आपेगाव. आपेगाव याच्यानंतर ध्यानात राहतं कुठं? आपेगाव. आणि तुकोबाराची बीज कुठं साजरी व्हायला पाहिजे नियमाने? देहूला. बरोबर आहे. आणि नाथबाबाची षष्टी कुठं भरायला पाहिजे नियमाने? पैठणला. बरोबर आहे. आणि सावता महाराजाची पुण्यतिथी नियमाने कुठे साजरी व्हायला पाहिजे? आरणला. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नियमाने कुठे साजरी व्हायला पाहिजे? शिवनेरी किल्ले. बरोबर आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एक किल्ला ओळखतो, एक जिल्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर 5 फुटाच्या अंतरावर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी. आजही लोक शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं की पुढे होतात आणि अभिमानानं वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतात. कुत्र्याच्या आपल्या जाळलेल्या जागेजवळून कोणी जाईना. एखादा त्याला दुसरा म्हणतो माग होय लागन, ते सोयीना मिळत नाही. माऊलीला फक्त आपेगाव ओळखतं, नाथबाबाला फक्त पैठण नाही. नाही ऐशी चराचरी कीर्ती जाती व त्यांची कीर्ती चराचरी ओ. हे चराचरी ज्यांची कीर्ती, ध्वज उभारिला तिन्ही लोकांवरी देना दे दे रे ना. हे कीर्ती चराचरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी. बरोबर आहे. तुम्ही गुळ आणा. हे फक्त इथं महाराज आणि मी काही म्हणा, तुम्ही साऊंड सिस्टमवाल्याचे त्यांचे सगळ्याचे धन्यवाद मानायला पाहिजे. मला फक्त बेसुरी माणूस नाही चालत ना. आणि बेसुरी वारकरी नसतो. बरं, बेसुरी वारकरी नसतो. हा सूर आहे का सूर आहे बाबा? हां, सूर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही, भजनाला नाही. बेसूर कुठं लोक जेवायला बसले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे. तो पाया पडतो मौतीला पाटल्यासारखा येऊ नको. तो मला म्हणे काय राव मी भजन उडी देऊन.
हे बघा, जेवणाचा आणि रावणाचा काही संबंध नाही, पण तिथं मी म्हणते रावणा रावणा, म्या मला बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले, मी म्हणला करू दे केल्या तर तुझ्या काय बापा. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी. तीन लोक कोणते? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. देशाची अमर्यादा, तशी काळाची अमर्यादा. काळ कोणते? भूत, भविष्य, वर्ष, सुटे, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दस कोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, शंकू, महाशंकू. पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. शून्याचे होते पायी कानवा, तेरे तेरे ते, तेरे तेरे ते, तेरे तेरे ते. शून्य कोणे माई मागवा, रे 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 रे, रे 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 रे, रे कानवा तेरे तेरे ते, कानवा तेरे तेरे ते, कानवा तेरे ते. पहिले कोटेचे नव्हते काही, हे भूतकाळ. बरं आता जाऊ दे, झालेलं कोणी विचारा. पुढचं 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 माऊलीला, नाथबाबाला विचारा. हरे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावया, यमाई माझे नाव. शकून सांगावया, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे. ते भाव अधिक आरूढ बरोबर भारूड, त्या चाली तशा शोभतात महाराज भारुडाला. आमच्या दिंडीत वाघी होती महाराज, मी त्यांचाच कार्यक्रम ठेवला एक दिवस दिंडीमध्ये. त्यांना असा स्वाभिमान वाटलं, ते म्हणे वाघ महाराजांना आपलंच अभंग कार्यक्रम ठेवला म्हणले, अभंग सारी त्यांचीच घ्या म्हणली. त्यांनी अभंग घेतले आपले, पण मग चाली कुठं लावतात त्यात आपल्या. एक जण रूपाचा अभंग घेतलं बाबा. चाल कोणती लावली? अरे रूप काय पाहता लोचनीवर, रूप काय पाहता. जाऊ द्या. 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, 6 वर्षाची मुलगी गर्भी राहील, बहीण भावाचं विवाहाला गेली. इतका हलकट जमाना येणार, इतका हलकट. लोक म्हणतात जग बुडालं. जग एवढे लवकर कसं बुडन हो? आता तुम्ही कथा सांगता बाबा, तुमच्या पुढे मी सांगायला नाही पाहिजे. सतयुग झालं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग झालं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग झालं 8,64,000 वर्षाचं, कलियुग टोटल 4,32,000 वर्षाचं आहे. कलियुग सुरू होणार तसे 650,000 वर्ष पूर्ण झाले. खाली किती राहिले भाऊ? एवढा हलकट जमाना येणार आहे, एवढा. किती आई रे बेमान, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. बाप कोई न माने, बाप को कोई नहीं माने, इसको सब माने. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. बेमान दुनिया, आई रे दुनिया. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, ये औरत का बहुमान. आई रे बेमान, आई रे बेमान दुनिया, आई रे दुनिया, आई रे दुनिया. हे
तरुण मंडळी आहे ना महाराज, यांना एक विनंती, हे जे जुनी माणसं आहे ना, टोपी दिसणे टोपे घालणारी, हे तरी म्हातारी माणसं, यांच्याकडून एक आदर्श घ्या तुम्ही. कोणता? हे पहिले शेतातनं आली किंवा गावावरून आली आणि दारात उभं राहिले की पहिलं विचारायची आई कुठे गेली. काय विचारायची? एक नाही बाबा. आणि आता हे म्हणतात ते ना, आता काढूच नको ते, मस्त माझ्या तोंडात खेळत, पण आता तू बोलूच नको. आता बाहेरून आला, हे रूप पाहता लोचनी राम, तू म्हणशील तस ग साजनी हो, तुझे वचन माझे मनी, देतो आई बाप सोडूनी, दोघ राज्य करू हो राजा राणी हो, ये ना. आता साधू संत को कोई नहीं माने. हे शब्द आपल्या तोंडात शोभत नाही म्हणून कधी हे कोणी वापरावे. हे कबीरा, कोणते कबीर? ज्यांच्या बायकोचं नाव मालूमती, मुलाचं नाव कमाल, जे वाराणसी तप करायचे ते कबीर जात. हे कबीर नाही बरं का. भिलेने बोले महादेवाला. आमची तर भजन चालू होतं मला कबीर, मला ना आता मी भाजनाला गेलो 9 वाजता गेलो, त्यांचं चालू होतं भिलेने बोले महादेवाला. मी जेवण करून गेलो 11 तरी भिलेने बोले महादेवाला. मी 2ला गेलो तरी भिलेने बोले महादेवाला. भिलेने बोलती तरी कवर महादेव. ते कबीर. हरी नाचदा देवाचा गळा पितांबर, हे सावध होई देवायचे बोले कबीर. हे नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होई देवायचे बोले कबीर. सावध होई देवायचे बोले कबीर. सावध होई देवायचे ते कबीर महाराज. देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. म्हणले महाराज मग आणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, थोकडा म्हणजे काय, जरा समजून सांगा, कारण हे विनोदात वेळ घालू नका. म्हणले मग ठीक आहे सांगतो म्हणले. मग मीटिंग घेतली तुकोबारांनी, कारण तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध लिहायचे आणि पैशाला दोरा बांधायचे, तो पैसा दिव्यावर धरायचे, लाल होऊ द्यायचे आणि जिभेवर ठेवायचे. जीभ जर नाही भाजली तर बरोबर आहे, भाजली तर निळोबारा कॅन्सल करा. एवढं सोपं आहे का महाराज? ते का आपल्यासारखं का घागर घेऊन पाण्यात जातात ते दुरून एखादं पूर्ण करणे झाली गवळून, त्याला काय लागलं? काल्याचे कीर्तन मला मी सकाळी करून आलो होतं मांदळीला. काल्याच्या कीर्तनात गवळणीचं नाव निघालं का, अरे रडो नको कृष्णा, पाण्याला जाते सरपण घेऊ नाही. काय महाराज बरोबर आहे की नाही? काय चाललं होतं? यांच्या फक्त पाण्याला जाते एवढं ध्यानात राहिलं. सोपं नाही महाराज. ते कबीरदास कोणते? देशाची मर्यादा. मग मिटिंग घेतली तुकोबारांनी. मिटिंगला कोण कोण बोलवलं ध्यानात राहू दे बरं का. सत्ख्याती असत्ख्यात्या ख्यात्यात नाही खती ख्याती अनुमती खती शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण तपती प्रमाण प्रमाण अजतवाद विवर्तवाद. हे म्हणतात तुला सुधारणा मला सुधारणा. बरं इतक्या गडबडीत म्हणलो त्यांना तरी कसं कळलं आहे की नाही? बरोबर आहे. तू माग म्हणता का नको? इतक्या गडबडीत मागचा म्हणणारा माणूस तोताना पाहिजे. मग तोताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो बाबा, देवाची द्वारी उभा त्यानं भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणतात. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. मी 21 वर्षापासून दिंडी चालवतो समळे महाराज. रेतीच्या गाड्या भराव पण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मायला जमवतात. येणा मा कांगवाचवारला, तिनं मा आरसा फोडला, येणा मा पिशी तुडीली, लय अवघड महाराज. आणि एखाद्या दिवशी काहीच नाही झालं का आपण जेवण करून झोपा, आपल्याला वाटतं बराच दिवस शीतळ गेला. एखादी मावशी येतील, महाराज झोपले काय? म्हणलं हा. त्या पलीकडल्या पहिले काही सांगा बरं, ती माझ्याकडंच पाहती. म्हणलं मग पाहू दे ना, तो का मुख्यमंत्री आहे का? मग गाडी खराब झाली महाराज एक दिवस.
म्हणजे गावात कीर्तन होतं त्यांना फोन केला म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही मग माझी गाडी खराब झाली. तिकडून एक माणूस मला काय म्हणतो सुपाऱ्या कशाला घेता तुम्ही सुपाऱ्या यार म्हणलं मी का बाजावाला आहे म्हणलं माझी गाडी खराब झाली. ते मला म्हणे एस टीने ना मारायला लागला काय म्हणलं तू पाय पडतो काही बोलू नको पण फाटीवर गाडी ठेव. मी फाटीवर गेलो आणि त्यांना फोन केला आणि त्यांनी मला गाडी कोणती पाठवली भाऊ राजदूत रॉकेलवरली. माणूस पाठला तोताना आता त्याने मग धोतर आणि ते पाहिलं मला म्हणतो मारत तुम्हीचे काय अरे मी मला मीचे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक म्हटली गाडी चालू कर. ते मला काय म्हणतो मला डबल चिटी येत नाही म्हणलं आता काय ताण मग मी म्हणलं बाबा मी चालितो तू बैस कारण आम्हाला चालत तयार ठेवा लागत आहे. मी गाडी चालू केली तो बसला त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना गाडीला फोकस नाही त्यामुळे पुढं काही दिसाना थोडा असं निघत होतं माग काही दिसाना. आणि तो मला म्हणे तुम्ही नुसती चालवा म्हणून महाराज एक कामराज का खड्डा आला आणि त्यांनी केलं सुरू खंग 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 गाडी आदळून पुढे गेली. मग तो टाक विढाला विठाल पाणी हाना तुम्ही घ्या पण तुम्हाला लागत घ्या म्हणते. शास्त्रकारचं म्हणजे माझं स्वभाव विनोदी महाराज त्या दिवशी ते सिद्धेश्वरला मायकून असा विनोद झाला माय मागं चोपदार होतं त्याला दातच नव्हती त्यांनी ती दुसरी बचळी बसली होती. जे जेथ हसलं जे ठसकलं ते दात माझ्या डोक्याच्या पुढं पुढून अरे मी म्हणलं हे काय देऊन आपले दात म्हणलं इकडं कसे काय आले अवघड विठाला विठाला शास्त्रकार जमा केले आणि तो गोबर म्हणले सांगा अणु म्हणजे काय. मग एक शास्त्रकार म्हणला अणु हा परिमाण आहे आणि परिमाणाचे 3 प्रकार असतात अणुपरिमाण व्यापक परिमाण आणि मध्यम परिमाण. आता अणुपरिमाण कशाला म्हणतात. पूर्वी लाकडाचे मकान बांधायचे लाकडाचं माडवत आणि बांधून पूर्ण झालं की त्याला एक काय करायचे घरामध्ये प्रकाश येण्यासाठी काय ठेवायचे धार म्हणायचे की नाही का सौनं म्हणतात सौन हां. आणि बघा अजून तुम्हाला जुन्या टेक्नॉलॉजीकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. पूर्वी घरामध्ये उन्हाचा म्हणजे असं ऊन घ्यायचे घरामध्ये आहे की नाही असं. आणि कारण मुलगा 6 महिन्याचा मुलगा जर असेल तर त्याला सकाळी 7 ते 8 वाजेचं ऊन पाहिजे त्याची हाडं मजबूत होतात. आता राहिलंच नाही. आता दिवस उगतं कुंकड माळत कुंकड हेच कळत नाही. मग सूर्यप्रकाशाचा गोल डब्बा यायचा आपल्या घरामध्ये आणि बारकाईने चिंतन करून जर बघितलं त्यात आपल्याला बारीक कण उडले दिसतात एकमेकात एकमेकात एकमेकात. त्यातला एक त्याला म्हणतात त्रिश्रेणू एकाला म्हणतात त्रिश्रेणू आणि त्या त्रिश्रेणूचा 6वा भाग याला म्हणतात अणू. कळाला अणुपरिमाण. आता व्यापक परिमाण म्हणून कोणाला बोलता येते 2 शास्त्रकार उठले एक वेदांतिक एक नाही एक वेदांतिक मला मी म्हणतो सांगतो नाही एक मला मी सांगतो. शास्त्रकार म्हणले वेदांतिकाला बोलत तो मोठा माणूस आहे. नाही एक खाली बसला आणि वेदांतिकांना प्रक्रिया मांडली कशाची व्यापक परिमाणाबद्दल. व्यापक परिमाण म्हणजे भगवंताचं अस्तित्व प्रगट करायचं आहे. त्यांनी कसं प्रगट केलं ते म्हणजे हे बघा जे सोगत सजातीय विजातीय भेदरहित आहे त्याला व्यापक परिमाण असं म्हणतात. म्हणजे ज्याला सोगत भेद नाही सजातीय भेद नाही विजातीय भेद नाही. सोगत भेद म्हणजे हातपाय कान डोळे हा माझा काय झाला सोगत भेद. माझ्यासारखे तुम्ही सजातीय भेद आणि आपल्याला सोडून तिसरी युनी कुत्र मांजर बैल हे विजातीय भेद. हे 3ही भेद व्यापकत्वाच्या ठिकाणी नाही. नाही एक म्हणला का रे अवघडातलं सोपं करायला सांगितलं तू पुन्हा सोगत सजातीय आणि विजातीय भेद घेऊन बसला आणि काय कळतं रे तुला. कोण म्हणतो नाही कोणाला वेदांतिकाला आणि खरंच ना महाराज प्रमाणे हरी वेदाला हिरारी कळाला अंज पारजाचा कानडावो राजा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा
वेदा नाही कळला बरं. परापच्यते मध्यमावे खरी 4 वाण्या खुंटल्या वेदचारी वेद जाणू गेला पुढे मौनवाला. काय सांगू बाई वेदाशी काही कळलेच नाही. आणि काय कळतं वेदात ते नायक म्हणजे तुला प्रमाण देता येते का? आता वेदांतिकाला प्रमाण मागितलं त्यांनी काय डोकं खाजलं होय लगेच. रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझे रघुराया. मै गुलाम ते तुकाराम भावाने जागा काढव महाराज. ज्याचं त्यानेच महाराज. मैं गुलाम तेरा तू ही मेरा सच्चा साईं नाम लियो मैं तेरा. हे कोण म्हणतं? वेदांतिक. पण नाही ऐकायला दम नाही निघाला. ते विदाउट परमिशन उभं राहिलं. काय माझ्या भगवंताचा अस्तित्व प्रगट करतो रे. हा तुला काय कळतं कुठं माझा देव नाही. हरी सर्व गतीरामध्ये आधी ही एक सूर्य प्रकाश सर्व गतीरामध्ये हरी एक सूर्यप्रकाश सृष्टी. सर्व गतीरामध्ये हरी एक सूर्यप्रकाश सृष्टी. सूर्यप्रकाश हरी मुखे मन पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मन पुण्याची गणना कोण करी. आमचे बाबाकडे शिकायला होतं महाराज. ते सगळे मात्रे सांगितले. पण मी म्हणलं बाबा एक मात्रा कसा राहतो? त्याने एक मात्रा म्हणतो म्हणले. पण तुला एक म्हणलं पाहिजे मागं म्हणून एक मात्र एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ विठोबाचे नाम एक. म्हणून दाखवतो थोडीशी झलक आपली. मला वावा म्हणा ना. मला झेंडू फोटायची बारी आली माझ्याकडे पाहते. सर्व घटी राम देहादी ही एक सूर्यप्रकाश. हे कोण म्हणतं? वेदांतिक. पण नाही ऐकायला दम नाही. तो म्हणणं माझा भगवान परमात्मा देव नटला नाना परी. 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 आता मध्यम परिमाण राहिला संपला. या पृथ्वीपासून आकाशापर्यंत ही जी पोकळी आणि पोकळीमध्ये जे वस्तुरूपणा प्रगट त्याला म्हणतात मध्यम परिमाण. तो कोणता परिमाण पारला? अणु रेणुया थोकडा. थोकडा म्हणजे कमी. थोकडा म्हणजे कमी. आता कमी हा शब्द यांच्याकडून ऐकून घ्या तुम्ही, या महिलाकडून. थोकडा. नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. नेसता येईना म्हणून लुगडं थोकडं. आणि स्वयंपाक येईना म्हणून वले लाकडं. जुन्या माणसाची म्हणून होती. नाचता येणार म्हणजे नी नांदीला 17 होती आणि फोल्ड कबळ बांधली चिंदी. थोकडं म्हणजे कमी. मग अणुरेणू जर इतका लहान तर त्याच्यापेक्षा तुम्ही लहान म्हणले हो. मग आकाश एवढे कशी म्हणता? तर ती अवस्था अभंगातल्या दुसऱ्याच्या.
आकाशा एवढे व्यापकत्वा कधी सांडिले कलेवर गिळोनी वांटी केली शरीराची. कलेवर म्हणजे शरीर, नाशिवंत देह हे कोणी म्हणावं? तुकोबारायांनी. आणि शरीराचा निराश झाला की हा आत्मा कसा आहे? अमर आहा खरे पहा खोटे की. यावर्षी पाऊस किती झाला भाऊ? पाऊस भरपूर झाला ना. पाणी कुठे गेलं? हां, पाणी कुठे गेलं? पाण्याकडं. पाणी गेलं पाण्याकडं. म्हणजे पाणी हे पाण्याच्या स्वरूपात विलीन झालं. तसा हा आत्मा कधी ना कधीतरी ब्रह्मात त्याच्यात तो देवामध्ये विलीन होणार आहे. म्हणून आकाश एवढा गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. आता भवचा मूळ धातू आहे भू. भू म्हणजे असणे, भ्रम म्हणजे नसणे. शरीराचा निराश केला तुकोबाराने. शरीराचा कधी? वयाच्या 42 वर्षी. याला साधन चतुष्ट किंवा विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व साधन चतुष्ट सम दम श्रद्धा उपरती तितिक्षा. तितिक्षा नावाचा गुण तुकोबाराच्या अंगात होता महाराज. शरीराचा निराश केला महाराज. हरी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 निघाली तुका मन दिले दोन इंद्रियाचे धनी झालो गोसावी. इंद्रियाचे धनी काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले ध्वनी इंद्रियाचे दैनी आम्ही झालो. हो, वयाच्या 42 वर्षी शरीराचा निराश केला. आपल्याला मरूच तर मारा वाटत नाही रे बाबा, आहे का नाही? एखाद्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हणा, बरं बाबा तुम्ही यंदा मराठी मागे दिसता राहो. मला का मारतो तो मार ना. गल्लीत एखादं मथर बसतं, गल्लीन कोणी चाललं, काय चाललं बाबा? ते काय म्हणतं, हे मी येतो वरी. त्याचं पोरगं म्हणलं याला काय करावं, मी काम करतो नाही म्हणतो मी येतो वरी. पोरगं गेलं शेतात खळं करायला, मथर मागून गेलं काठी टेकीत टेकीत लिंबाखाली उभा राहून काय म्हणतं, मी येतो वरी. ते पोरगं म्हणलं ए जाय मर. मला मर मानला, मला नाही जागायचं. मला मर मानला, मला नाही जागायचं. पोराला वाटलं आता कार्यक्रम बिघाडा आता घरी भांडण झाल्याशिवाय राहणार. मग त्या पोरानं मधल्या पावलीन धूम ठोकली. शॉर्टकट रस्ता असून मधून त्याला वाटलं म्हाताऱ्यानं रोडला यायला टाईम लागेल. पोरगं आई पुढं जाऊन उभं राहिलं. आई म्हणे काय झालं रे भाऊ? पोरगं एक नाही दोन नाही. अरे काय झालं आहे बाप्पा? तो आहे बापाला काही बोलला काय तू? ते म्हणे हा कशाला बोलला बाप्पा? ते का लय धाडाचं आहे. त्याच्या कशाला वाट गेला भाऊ, त्याच्या शेपटोर कशाला पाय द्याला तो. मी कसे दिवस काढले त्याच्या हाताखाली मला माहिती आहे. ते म्हणे आई बोलू नये. बोललं गाड्या पण याला काही पर्याय. ती म्हणजे त्याला एकच पर्याय, तू पलीकडे खोलीत जाऊन बस, मी पाहते म्हाताऱ्याकडे. तिला म्हातारी खोड माहीत होती. पोरगं पलीकडे खोलीत गेला, आतून दरवाजा लावून घेतला. पडून राहीन तै ठाई. मथरा आलं रोडनं, मथरीनं पाहिलं बाय, लय डोळे लाल झाले बाय, लय तापलेले दिसते. याला बोलणं नको बाय म्हणे. गेल्या वर्षी असं दर्शिक बोलले. माय तोंडातून एकच सबद गेला म्हणे बाई, तर भर सक्रितीला ठेसलं होतं बाय यांनी मला. याला बोलणंच नको म्हणे. म्हातारी नुसती गपची बसली दारात. जे म्हातारं घरात गेलं, एक वायराची पिशवी घेतली, घेतला फेटा घाल पिशवीत, घेतलं धोतर घाल पिशवीत, घेतला शर्ट घाल पिशवीत. म्हातारीने पिशवी भरून दिली. म्हाताऱ्याकडे पाहून काय म्हणते, ही काय भानगड आहे? म्हातारा म्हणतो होय मागा. का म्हणून मला मरायचं? का म्हणून मला मर म्हणला ना तो सुप्या. म्हातारी म्हणते जाऊ द्या आपलंच येते, तुम्हाला नाही मर म्हणत काय गावातल्या लोकांना मर म्हणू का म्हणे. म्हातारा एक नाही दोन नाही, नुसतं पिशी घेऊन उभं राहिलो. म्हातारी म्हणते अहो जाऊ द्या, आपले पोरं किती बिगरवेत नाही, कधी बिडी नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही. तिकडे प्लॉट घेतला, इकडे बंगला बांधला म्हणे. तुम्ही तरी काय ठेवलं होतं पिऊ. मग तर म्हाताऱ्यानं उभ्यानं पिशी फेकून दिली. आणि म्हातारं म्हणतो मी तरी कुठं काय म्हणलो, कर चहा. अरे आता मारायचं होतं ना. एवढं सोपं आहे का महाराज? बोलणं सोपं आहे. त्या कड्याला मी कीर्तनाला चालून तिथं वाकडा तिकडा रोज संध्याकाळी 6 वाजता एक मथर जेवणाचा डबा घेऊन पळत चाललो. मी गाडी उभा केली. मी म्हणलं बाबा कुठं चालली? मला म्हणून मागं. तुम्ही कुठं चालली? मला मारायचं. मला कुठं? मग रेल्वे खाली. म्हणून डबा कशाला आणला? उशिरा जरा त्यावर काय उपाशी मरूक म्हणे. अरे मारायचं तर कसाही मर ना.
एवढं सोपं आहे का महाराज? बरं शरीराचा विश्वाचा सुद्धा निराश केला तुकोबारांनी, भवभ्रमाचा. आपल्याला विचारलं विश्व कसं आहे, तर आपण म्हणतो विश्व सत्य आहे. पण संतांचा अनुभव हे रे जाऊ दे जाऊ दे. रज्जू सर्वकार नासवान स्वप्न आहे स्वप्न. ज्ञानोबारा विचारतात ज्ञान जे जे देखणे सकळ जे जे देखणे जे जे देखणे सकळ स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे देखणे सकळ जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ ते ते स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मृग. एकतर स्वप्न आणि स्वप्नातलं मृगजळ. आता मृगजळ खरं आहे का? आणि ते स्वप्नात आलं. मृगजळ माहिती आहे तुम्हाला? तुमचं काय अजून मागणं पुढून फुपाटा उड, तुम्हाला काय माहिती? मृगजळ मृगजळ. बरं जाऊ द्या. स्वप्न तुम्हाला स्वप्न खरं आहे का खोटं भाऊ? हां तुम्हाला अजून पडतच नाही काय? हां स्वप्न पड स्वप्न खोटं आहे ना, स्वप्न खोटं आहे. बरं स्वप्न खोटं, स्वप्नात आलेली वस्तू खोटी. स्वप्न खोटं, स्वप्नात आलेली वस्तू खोटी, पण तिच्यापासून झालेल्या वेदना खऱ्या. काही संबंध नाही त्याचा ना आपला. जरा कटू आहे. आगा स्वप्नीची कामिनी. घेणं नाही देणं नाही, घेण्या देण्याचं दुःख देऊन जातं स्वप्नाचं काम. मला एक स्वप्न पडलं भाऊ मागच्या 2 वर्षापूर्वी, 2-3 वर्ष झालं असं स्वप्न पडलं मस्त मला. आणि माझ्या स्वप्नात विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेची अर्ज नाही भरला काय नाही, मीच झालो आमदार. मग आमच्या प्रचारला हे आमचे गुळ मास्तर ते म्हणले आता काय आपला वाघ मारताचा वशिला आहे म्हणे. आता मी गुळ ठेवायला होतो, चांगला दांडका वशिला झाला म्हणे. ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला म्हणे. आता कोणत्या एखाद्या कंपनीत चिटकून घेऊ म्हणले आता त्यांच्या हाताने. आणि नाही कुठं चिटकून दिलं तर लाईनीला चिटकून घेऊ म्हणे. असा रंगलो मी. मला मुंबईने फोन आला म्हणे वाघ महाराज कुठे आहे? मला घरी. म्हणे सारे आपले मुंबईला सारे लोक आले, तुम्ही काय करता घरी? आम्ही बोला मला माहीतच नाही. तिथं थांबा म्हणे, मग हेलिकॉप्टर पाठवतो म्हणे. आलं हेलिकॉप्टर माझ्या घरापुढं. बाबा माझ्याकडं काय पाहता? मग ते हेलिकॉप्टरमध्ये कसं बसावं लागतं आम्हाला आखली होय. आम्ही कारमध्ये फिरणारी. मी एस टीत बाटलीवर बसलो त्याच्यात. आता मला काय माहिती त्याला लोकांना बेल्ट राहतो म्हणून एस टीत. ते ड्रायव्हर आलं, त्याला वाटलं आमदार साहेब बसले, त्यांनी केलं चालू. ते 15 फूट गेलं. आता आम्हाला कधी बसायची माहिती नाही. मी आपलं इकडं पाय तिकडं पाय. ते मला काय म्हणतो नेट बाईस ना मला. मी मला गाजबाईस मी आमदार आहे. तो मला म्हणे मी झाडाला धडक देऊन टाकी. मला तो पाय पडतोय बाबा, तो धरणार भाऊ. ती म्हणलं जे 40,000 गेलं मला, ते 40,000 फुटावर ते हेलिकॉप्टर. आणि मी सहज पाहायला गेलो खाली किती गोर आलो म्हणून. आता मी ते लोकन बेल्ट मला काय माहीत, मी लावलंच नव्हतं. मी जे निसटलो भाऊ. मी होतो पलंगावर. पलंगाच्या बाजूला आमचा मुलगा त्याच्या अंगावर.
तो मुलगा मला म्हणतो अण्णा, मला सारे घरातले अण्णा म्हणतात, बायको सोडून. मला म्हणे अण्णा चक्कर आले का काय? म्हणलं मी आमदार झालो भाऊ. आणि पडले कस काय? म्हणलं हेलिकॉप्टर मधून सुटलो. ते पोरे म्हणे मला वाटलं तुम्ही लय शहाणे असताना. लक्ष द्या, स्वप्न खोटं पण म्हणे गुडघे फुटले ना. स्वप्न खोटं पण म्हणजे वेदना खऱ्या, वस्तू खोटी पण वेदना खऱ्या. आता माऊलीची ओळीकडे चाला. गावामध्ये 3 ताळी बंगला, बंगल्यामध्ये नवरा बायको जोड, मुलं नाही बाळ नाही, अर्ध वय झालं. बंगल्यात कडिलीत का वाटा, वाटेत कडिलीत की नाली, नाली तितकं पाणी, दोघं वाटेवर झोपले. नालीकडून बाबा झोपला, भीतीकडून बाई झोपली. रात्री 12 वाजता बाईला स्वप्न पडणं, स्वप्नातच मुलगा झाला. ती म्हणती बाबडे लय नादर खेळू राहिला बाय म्हणे, त्याला जागाचं पोरांना थोडं पलीकडं सारखा. ते जसं सारखायला गेलं, हे एवढ्या नव्हतं वाजलं. आणि मग ते म्हणे या बाय पडले का काय? म्हणे पडलो. मग ती गेली, कपड्यानं स्वच्छ केलं, उठून बसिलं. म्हणे बाई अर्ध वय झालं, तुम्ही पडले, तुम्हाला उठता येणार, मला उचलता येई ना. आणि आपल्याला जर पोरगा असतं तर ते म्हणे नाव घेऊ नको आहे. स्वप्नात आल्याला जर नाली ढकली तर जागृतीतलं दिवसा पेटून देईन, कुठं नादी लागत. महाराज भव भ्रमाचा आकार. पण याच्यासाठी साधना केली महाराज. सांडेली, त्रिपुटी, दिपुरळ घटी. म्हणले महाराज तुम्ही एक वेळेस वारकरी संप्रदायाप्रमाणे भगवंताचं नामचिंतन करूया. पुरुष मंडळीने आपापल्या हातवर करा. माणसं वा वा, गोडे गोडे, मागचे पाठीमागचे तिकडचे हात सगळे वर करा, नाही तर इचूट असेल मी बोलून द्यायचो नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पाठीमागचे मंडळी उठू नका. कीर्तन समूळात आणि खाली बसा. हो हे बघा, 3 चरणावर 3 दृष्टांत दिली. प्रपंच कसा आहे? विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून. विश्व कसं आहे? रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. शरीर कसं आहे? नाशिवंत देह जाणार सकळ. मग का हो तो कोबार आहे? शरीर नाशवान आहे, प्रपंच खोटा आहे, आणि हे विश्वही खोटं आहे. तुम्ही जगले कशासाठी? तो कोबार म्हणतात बरोबर आहे. ती आम्ही कशासाठी जगलो? ते ए तो का म्हणे आता, 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 हे उरलो
योनी सांडून कलेवर सांडून कलेवर भव ब्रह्माचा आकार भव ब्रह्माचा आकार भव ब्रह्माचा आकार भव भव ब्रह्माचा आकार भव ब्रह्माचा आकार भव ब्रह्माचा ब्रह्माचा आकार भव ब्रह्माचा भव रेणुया थोकडा तुका आकाश गिळणी सांडली कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दिपुतळा घटी तुका म्हणे आता लोपकारापुरता गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सज्जनमय बाप अभंगाचा पूर्ण भावार्थ असा साशिरा समाजा काही दावा नाही चुकीचे शब्द निघून गेल्या शील विनोदाचे भारत माझ्या पदरात टाका बरोबर असे गुरुनाम गुरुरिय निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभाऊ नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चालून की मंजूळ बोलत चेवानी शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे काय बरोबरचे गुराचा प्रसाद ग्रहण करा झालेली सेवा गणेशाच्या चरणी ग म्हणजे गणती न म्हणजे नाही प म्हणजे परिचय पलीकडचं ती म्हणजे ते सोहम परब्रह्म भगवंताच्या चरणी अर्पण करून शिवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर माऊली